नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवते कढीपत्त्याची चटणी. त्यासाठी मी घेतला आहे लसूण, शेंगदाणे, तीळ, जवस, मीठ, मिरची आणि कढीपत्ता. कढीपत्ता हा मेन इन्ग्रेडियंट आहे. आता मी पहिले शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे आपण जेव्हा तिळाचे लाडू बनवले या चॅनलमध्ये, तेव्हाच मी तुम्हाला सांगितले शेंगदाण्यामध्ये खूप सारे प्रोटीन असतात आणि शेंगदाणा आपल्या शरीरासाठी खूपच चांगला असतो. त्यातून आपल्याला खूप सारी ऊर्जा मिळते. बद्धकोष्ठीच्या त्रासावरती शेंगदाणा हा खूपच उपयुक्त आहे. तसेच शेंगदाण्याचा जो कवर असतो तो पण कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी त्याचाही खूपच चांगला उपयोग होतो. आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता मी तीळ भाजून घेते. तीळ पण मी तुम्हाला तिळाचे लाडू बनवताना सांगितलेलं आहे की तिळामध्ये खूप सारे कॅल्शियम असतात. हाडांच्या मजबूतीसाठी, केसांच्या मजबूतीसाठी तीळ खूपच उपयुक्त आहेत. तसेच तिळाचं तेलही आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असतो. आता मी जवसही भाजून घेते. जवसाची चटणी आपण बनवली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, जवस याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, जी केसांच्या आरोग्यासाठी खूपच चांगले असतात. तसेच जवस हा हृदयासाठी पण खूपच चांगला असा स्रोत आहे. आता जवसही भाजून झालेला आहे. आता याच्याबरोबर मिरचीही भाजून घेते. कढीपत्ताची चटणी जी बनवते तर कढीपत्त्याचा काढा हा पण एक उपयुक्त आहे. जर चटणी बनवायची नसेल तर कढीपत्त्याचा काढाही आपण सकाळी अनुशापोटी आणि संध्याकाळी 7 वाजता असं घेऊ शकतो. याच्याने काय होतं, जर झोपेची समस्या असेल तर त्याचा ॲरोमा जो असतो त्याच्यामुळे आपल्याला झोप शांत लागते, मेंदू थंड होतो, शांत होतो. तसेच केसाची समस्या असेल, केस गळत असतील तर केसांच्या मजबूतीसाठी पण कढीपत्त्याचा काढा हा खूपच उपयुक्त आहे. तसेच कढीपत्त्याने कोलेस्ट्रॉल पण कमी होतं. म्हणजे अशा समस्या असतील तर आपण कढीपत्त्याचा काढा हा चहा सारखा घेऊ शकतो. आता लसूणही निवडून ठेवले होते, निवडलेले नाही आहेत, सालासकटच घेतलेले आहेत. ते थोडेसे ड्राय करून घेते. आता करी लीव्ज म्हणजे कढीपत्ता जो मी काल आणला होता, स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून वाळत ठेवला होता. आता तो थोडासा भाजून घेते. कढीपत्ता ह्याच्यामध्ये जो ग्रीन कलर दिसतो, जो त्याच्यामध्ये जो क्लोरोफिल आहे त्याच्यामध्येच मेन सगळं आहे. त्यामुळे तो ड्राय होता कामा नये. मी थोडंसंच ड्राय करून घेते. कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फ्लेवोनाइड्स सारखे अँटीऑक्सिडंट भरपूर असतात, जे फ्री रॅडिकलचा धोका कमी करतात. कढीपत्ता पाचनास खूपच उपयुक्त असा आहे. जर अपचनाची समस्या असेल तर कढीपत्ता खूपच उपयुक्त. कढीपत्त्यामुळे बद्धकोष्ठता, अतिसार सारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. मधुमेहांसाठी पण कढीपत्ता खूपच चांगला. कढीपत्त्याच्या अँटी हायपोग्लायसेमिक गुणधर्मामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयरोगामध्ये पण कढीपत्त्याचा खूपच उपयोग आहे. कढीपत्त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. म्हणून कढीपत्त्याचा चहा जर हृदयरोग असेल तर सकाळ संध्याकाळ घेतला तर उपयुक्त आहे. कढीपत्ता केसांच्या वाढीसाठी पण खूपच उपयुक्त. कढीपत्त्यातील पोषक घटक केसांच्या मजबूतीसाठी खूपच चांगले असतात. त्याच्यामुळे केस मजबूत होतात, अकाली पांढरे होत नाहीत आणि टाळूलाही पोषण मिळते.
कढीपत्त्यामुळे पाचन सुधारते, कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चयापचय वाढवण्याची पण क्षमता कढीपत्त्यामध्ये आहे. त्याच्यामुळे वजन व्यवस्थापनामध्ये पण कढीपत्त्याचा उपयोग होतो. कढीपत्ता हे विटॅमिन एचा चांगला स्रोत आहे. त्याच्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. कढीपत्त्यामधील अँटीऑक्सिडंट शरीराला डिटॉक्सिफाय करून विषारी पदार्थ बाहेर टाकून यकृताच्या कार्याला चालना देतात. त्यामुळे यकृताच्या आरोग्याला आधार मिळतो. कढीपत्त्यामधील विटॅमिन ई सारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेच्या आरोग्यासाठी खूपच चांगले असतात. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. कढीपत्त्याच्या सुगंधाचा वापर त्याच्या आरामदायी आणि तणावमुक्त गुणधर्मामुळे ॲरोमा थेरपीमध्ये पण केला जातो. काही लोकांना हा सुगंध शांत करणारा वाटतो. त्यामुळे ॲरोमा थेरपी उपचारांमध्ये कढीपत्त्याचा वापर केला जातो. असे कढीपत्त्याचे खूप सारे उपयोग आहेत. तेच आपण हे चटणी बनवतानाच कढीपत्त्याचे भरपूर सारे उपयोग बघितले. तर कशी वाटली तुम्हाला मी सांगितलेली माहिती आणि ही चटणीची दाखवलेली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. पुढच्या रेसिपीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. इथपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.